चला, काल आपण 31 नंबरचा क्वेश्चन स्टार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये सर्किट जे होतं ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिकमध्ये कन्वर्ट करायचं, तर नंतर त्याचं इनपुट आउटपुट टेबल पण आपण ड्रॉ करायचं. त्याचे आपले 2 एक्झाम्पल 31 नंबरच्या क्वेश्चनमध्ये कंप्लीट केले होते. आता पुढचे एक्झाम्पल्स आपण त्याला कंटिन्यू करू. नाउ द थर्ड एक्झाम्पल इन क्वेश्चन नंबर 31. नाउ सर्किट विल बी लाईक दिस. सर्किट असं असेल. Current will flow like this. Now switches like S1, S2, S2, S3 and S1 dash. S3 and S1 dash. Okay. Then how many switches are there? How many? 3 switches. Okay. S1, S2, S3. S2 will be repeated. Okay. S2 will be repeated. But the one switch is how many? Complementary switch. S1 चा complementary switch आलं S1 dash. Okay. S1 चा complementary switch S1 dash आलं. मग आता याचा आधी आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल? सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ड्रॉ करावं लागेल आणि मग त्यानंतर आपण त्याचा काय ड्रॉ करणार? इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करणार. ओके, मग आपण काय करणार आधी? चला स्टेटमेंट सांगा. पी स्टेटमेंट काय असेल? स्विच S1 इज क्लोज्ड. ओके, नाउ S1 चं कॉम्प्लिमेंटरी पण आहे का? S1 चं कॉम्प्लिमेंटरी पण आहे म्हणजे ऑब्विसली आपल्याला काय घ्यावं लागेल? निगेशन P घ्यावं लागेल. But the switch S1 dash is closed. Nantar Q statement, the switch S2 is closed. And then R statement, the switch S3 is closed. चला, मग आता मला सांगा याचा सिम्बॉलिक फॉर्म. Therefore symbolic form of given circuit is. चला सिम्बॉलिक फॉर्म. आता अगोदर त्यांना कुठल्या कुठल्या प्लेस मध्ये कशा आहेत ते व्यवस्थित बघून घ्या. मला एक सांगा, हे सर्किट, हे स्विच आणि हे सर्किट तिघं एकमेकांना कसे आहेत? सिरीज मध्ये, बरोबर ना? हे सर्किट, हे स्विच आणि हे सर्किट, बरोबर ना? एकमेकांना कसे आहेत ते? सिरीज मध्ये. पण S1 आणि S2 इथे कसे आहेत? दोघं पॅरलल आहे, बरोबर? S3 आणि S1 डॅश कसे आहेत इथे? पॅरलल आहे. म्हणजे याला ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल. नंतर हा अँड मध्ये असेल. S2 आणि हे सर्किट, हे दोघं सर्किट याला कशामध्ये असतील? अँड कनेक्टिव्ह मध्ये असतील. आणि हे दोघं पण कसे असतील? पॅरलल म्हणजे ऑर कनेक्टिव्ह मध्ये असतील. चला मग सिम्बॉलिक फॉर्म सांगा मला या दोघांसाठी. आधी ब्रॅकेट मध्ये घेऊ. P or Q and S2 साठी Q and ब्रॅकेट मध्ये or negation P equals to L. L will be our lamp. That there is no battery. कळतंय काय? हे समजतंय का काय होतं आपण? सिम्बॉलिक फॉर्म P और Q S1 and S2 साठी, बरोबर? and S2 साठी Q. ओके, and परत सिरीज मध्ये दोघं और ब्रॅकेट मध्ये R और निगेशन P which is equals to L. मग आता याचा आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? आधी इनपुट आउटपुट टेबल.
चला मग इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करण्यासाठी कसं करणार, इनपुट आउटपुट टेबल पहिलं स्टेटमेंट पी लागेल, क्यू लागेल, आर लागेल, नंतर निगेशन पी पण लागतंय. ओके, देन देर इज अ 3 स्टेटमेंट, therefore we have to getting as 8 possibilities of row. म्हणजे रोजच्या किती पॉसिबिलिटीज मला येणार आहेत, 8 पॉसिबिलिटीज मला मिळणार आहेत. मग आता कोणते कोणते, पहिले कॉलम बघा पी क्यू आर. ओके, देन वी हॅव टू ड्रॉ दिस ट्रूथ टेबल ऑफ दिस लॉजिकल स्टेटमेंट पॅटर्न. देन हाऊ टू कन्वर्ट them. चला सांगा बरं पटापट आता काय काय लागतंय मला. आधी पी और क्यू लागेल, बरं पुढे पी और क्यू अँड क्यू, याला काय नाव देऊ, ए नाव दिलं चालेल का, याला मी इथे ब्रॅकेट देऊन दिला कारण हा वेगळा होता ना, मी फक्त ब्रॅकेट, त्याला इकडे पण ठेवलं तरी काही फरक पडणार नाही, त्याला तिकडे नाव दिलं तरी काही फरक पडणार नाही, म्हणून दोघांमध्ये मी ब्रॅकेट घेतला आणि त्याला ए नाव दिला. आणि नंतर कोण कोण लागतंय बघा, सांगा पटकन. आर और निगेशन पी, याला बी नाव दिलं, म्हणजे याला या ब्रॅकेटला बी नाव दिलं. नंतर मग दोघांमध्ये कोण आहे, चला आता सांगा व्हॅल्यूज सांगा, ट्रूथ व्हॅल्यूज, पी च्या ट्रूथ व्हॅल्यूज 1 1 1 1 0 0 0 0, 4 1 आणि 4 0. ओके, क्यू साठी 2 1 2 0 2 1 2 0 आणि आर साठी 1 0 1 0 1 0 1 0. बर, निगेशन पी 0 0 0 0 1 1 1 1. जसं ट्रूचं फॉल्स होतं, फॉल्सचं ट्रू होतं इन्व्होल्युशन लॉ नुसार, तसं याच्यामध्ये आपण 0चा 1 करतो आणि 1चा 0 करत असतो. बरं, पी और क्यू साठी सांगा दोघांमध्ये, ज्या ठिकाणी दोघं 0 0 असतील त्याच व्हॅल्यू काय असेल, ऑलवेज 0 0. या दोनच पॉसिबिलिटी 0 0 च्या आहेत, म्हणजे फक्त दोनच ठिकाणी 0 0 मिळेल, अदरवाइज सगळ्या ठिकाणी काय मिळतील 1 1 मिळणार. 1 1 1 1 1 1 आणि शेवटचे 2 0 असतील. नंतर आता पी और क्यू अँड क्यू साठी आहे, बरोबर ना, अँड क्यू साठी आहे, लक्षात घ्या. आता एक जरी 0 असला तरी रिझल्टंट व्हॅल्यू 0 मिळेल. जसं एक जरी फॉल्स असला रिझल्टंट व्हॅल्यू फॉल्स मिळते, तसं दोघांमध्ये एक जरी 0 असला तरी रिझल्टंट व्हॅल्यू काय मिळेल, 0 मिळेल. 1 and 1, that's why it's 1. 1 and 1, again 1. 0 and 1, 0. 0 and 1, 0. Then 1 and 1, 1. 1 and 1, that's 1. 0 and 0, 0 and 0. Both are 0 value. And then next, R or negation P. R or negation P यांच्यामध्ये OR कनेक्टिव्ह आहे, यांच्या दोघांमध्ये. म्हणजे फक्त आपल्याला OR कनेक्टिव्ह असल्यावर आपल्याला फक्त शोधावं लागेल 1 0 1 0 1 1 1 1. शेवटच्या सगळ्या व्हॅल्यूज बघायला. नंतर आता या दोघांमध्ये कोण आहे बरं, ए आणि बी मध्ये, ए आणि बी मध्ये कोण आहे, अँड कनेक्टिव्ह. चला सांगा पटापट. 1 and 1, 1 1 and 0, 1 and 0 0, 0 and 1, 0 and 0, 1 and 1, 1 and 1, and the last possibilities will be 1 0 0. शेवटच्या दोघं 0. That's all is my possibilities of truth values for a given statement of algebra, which is logically equivalent to our switching circuit. आणि या स्विचिंग सर्किटचा आपण काय ड्रॉ केला, आपण हे इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ केला आणि त्याच्यानुसार आपलं ते काय असणार आहे, ऑब्विसली आपल्याला कंटिन्युएन्सी मिळतात. म्हणजे पॉसिबिलिटी कोणाच्या कशा असतील आपण नंतर आपण ठरवू नाही शकत. जर एकदा जर पूर्ण 1 1 आलं असतं तर आपण त्याला काय म्हटलं असतं, बल्ब इज ऑलवेज ग्लो. जर 0 0 आलं असतं तर बल्ब इज नॉट ऑलवेज ग्लो, असं काहीतरी मेन्शन करायचं. पण इथे मिक्सअप आहे, त्यामुळे कधी ग्लो असेल कधी ग्लो होणार नाही, हे आपल्याला या स्टेटमेंटवरून आपल्याला ठरवावं लागतं. ओके, कळलंय का एक्झाम्पल? ओके, चला मग आता पुढचं सर्किट घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेतो.
दोन स्टेटमेंटसाठी आहे. सर्किट कसं आहे ते बघा. 4th नंबर. There is a circuit. व्यवस्थित बघा, कारण सर्किट मध्ये अजून एक सर्किट आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ते ऍडजस्ट करावं लागतं. Flow like this, battery, lamp. ओके, चला मग आता याच्यामध्ये कसं असणार आहे व्यवस्थित स्विचेस बघा. S1 इथे असेल, S1 डॅश, S2 डॅश इथे आहे आणि शेवटी खाली दिले S1 आणि S2. S1 आणि S2 म्हणजे सर्किट आहे हे आपलं बाहेरचं मोठं सर्किट, त्याच्यामध्ये एक सर्किट आणि त्याच्यात अजून एक ह्या सर्किटला पॅरलल एक सर्किट दिलेलं आहे. म्हणजे जस्ट यू हॅव टू सेपरेट इट दॅट अँड देन यू हॅव टू गेट अ लॉजिकल पार्ट इन दॅट. नाउ चला, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर? हाऊ मेनी स्टेटमेंट? S1 आहे, S2 आहे. S1 चं कॉम्प्लिमेंटरी स्विच आहे, S2 चं कॉम्प्लिमेंटरी. बस याच्याशिवाय व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही. मग चला आधी आपण स्टेटमेंट्स घेऊन घ्या. लेट P statement. The switch S1 is closed. नंतर negation P लागेल. The switch S1 dash is closed. नंतर Q, the switch S2 is closed. Negation Q, the switch S2 dash is closed. Okay, now therefore symbolic form of given circuit. Okay, चला ऑब्झर्व करा फिगर. ऑब्झर्व करा फिगर. ऑब्झर्व केल्यानंतर काय मिळतंय बघू बरं आपण. नाव मला एक सांगा, हे जे सर्किट आहे हे पूर्ण एवढं सर्किट वरती जे दिलं त्याला पॅरलल हे छोटंसं सर्किट दिलं. हे दोन स्विचेस जे आहेत हे दोघं एकमेकांना सिरीज मध्ये. नंतर S1 या S1 डॅश S2 डॅश यांच्याशी दोघांची काय पॅरलल आहे. आता S1 डॅश आणि S2 डॅश एकमेकांना कसे आहेत? S1 डॅश आणि S2 डॅश कसं आहे? सिरीज मध्ये, बरोबर ना. पण S1 या दोघांना कसं आहे, आधी याचा विचार करा, याला ब्रॅकेट देऊन याचं सिम्बॉलिक फॉर्म याचा ड्रॉ करून घ्या. चला सांगा बरं याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल. ब्रॅकेट मध्ये घेतो S1 म्हणजे कोण? P याला पॅरलल हे दोघं सिरीज मध्ये. और P और ब्रॅकेट मध्ये परत निगेशन P and negation Q. negation P and negation Q याला पॅरलल ऑर P और स्टेटमेंट S1 याला पॅरलल येतोय, बरोबर. ब्रॅकेट कंप्लीटेड करतो कारण हे स्पेशल सर्किट आहे, त्याला पॅरलल हे सर्किट आहे. देयर इज अ ऑर इन अ ब्रॅकेट. जे दोघं कसे आहेत एकमेकांना? P and Q, बरोबर ना. विच इज लॉजिकली इक्वल टू N. बर, हा ह्या सर्किटचा काय आला सिम्बॉलिक फॉर्म्युला. S1 या दोघांना पॅरलल होता, हे दोघे एकमेकांना सिरीज मध्ये होते म्हणजे निगेशन P आणि निगेशन Q दोघं सिरीज मध्ये आणि त्याला ऑर म्हणजे हा S1 साठी. या पूर्ण सर्किटला मी स्क्वेअर ब्रॅकेट दिला त्याला. या पूर्ण सर्किटला पॅरलल आहे S1 आणि S2. पॅरलल ऑर S1 म्हणजे P अँड दोघं सिरीज मध्ये म्हणजे P अँड Q लॉजिकली इक्वलंट आहे. चला मग आधी आपण याला काय करणार, त्याचा ट्रुथ टेबल ड्रॉ करण्यासाठी जेवढे स्टेटमेंट आहेत त्याच्यानुसार आपण इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करू. जस्ट वी हॅव टू ड्रॉ
इनपुट आउटपुट टेबल किंवा त्याला आपण काय म्हणतो स्विचिंग टेबल. पी लागतोय, क्यू लागतोय, नंतर निगेशन पी लागेल, निगेशन पी, निगेशन क्यू. नंतर बघा आधी ह्या ब्रॅकेटचा विचार करा, निगेशन पी अँड निगेशन क्यू पण लागतोय. नंतर पी ऑर दिस ब्रॅकेट म्हणजे जो आता काढलाय तो पी ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. यालाच आपण काय नाव देऊ शकतो, ए. बरोबर. नंतर कोण लागेल मला अजून, पी अँड क्यू. ओके, त्याला बी नाव देऊ आपण, पी अँड क्यू. आता दोघांमध्ये याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, दोघांमध्ये कोण आहे, ऑर आहे. ओके, नंतर पुढे आता व्हॅल्यूज पुट करा फक्त. चला ट्रुथ व्हॅल्यूज काढा. दोन स्टेटमेंट असल्यामुळे पॉसिबिलिटी माझ्याकडे काय काय लागतं, 1 1 0 0 1 0 1 0, निगेशन पी 0 0 1 1, निगेशन क्यू 0 1 0 1. नंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू या दोघांमध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. चला मग 0 अँड 0, 0 0 अँड 1 0, 1 अँड 0 0 अँड 1 अँड 1 इज 1. नंतर पी ऑर दिस ब्रॅकेट म्हणजे या ह्याच्याशी 1 or 0 is 1, 1 or 0 is 1, 0 or 0 is 0, then 1 or 0 is 1. Okay, P and Q. Thus P and Q is regular one. Thus 1 0 0 0. आणि या दोघांमध्ये कुठलं कनेक्टिव्ह आहे, OR कनेक्टिव्ह 1 1 0 1. That's what is the word. Finally, truth values of given statement pattern or given logical circuit. कळतंय काय? ओके, याच्यात कोणाला काही डाऊट, याच्यात या एक्झाम्पल मध्ये कोणाला काही डाऊट आहे? ओके, मग आता मी जे काही पुढचे हे सिम्बॉलिक फॉर्म ना, हा एक लक्षात घ्या आधी, आपण ज्या वेळेला सर्किट मध्ये ड्रॉ करतो त्यावेळेला स्विचेस कशा आहेत, पॅरलल कोण आहे, सिरीज मध्ये कोण आहे ते लक्षात ठेवणं अगोदर मस्ट आहे. बरोबर ना. आता S1 म्हणजे मी S1 कोणासाठी घेतलाय, पी स्टेटमेंट म्हणून घेतलाय. S1 इज क्लोज म्हणजे पी. ओके, हा ओके एकटा स्विच आहे, त्याला पॅरलल म्हणजे एक छोटंसं सर्किट अगोदर याच्यामध्ये ड्रॉ केलंय. म्हणजे S1 डॅश आणि S2 डॅश हे दोघं कसे आहेत, या सर्किटला आपण दोन पार्ट्स मध्ये ब्रेक केले ना, एक वरती भाग जातोय, खाली एक भाग जातो वेगळा. मग आपल्याला एक लक्षात येतंय की ह्या सर्किटसाठी आपल्याला वेगळा पॅटर्न तयार होतोय आणि ह्या सर्किटसाठी एक वेगळा पॅटर्न तयार होतोय आणि दोघं एकमेकांना कसे पॅरलल आहेत. हा म्हणजे आपलं वरचं सर्किट असेल या, बरोबर, आणि हे जे असेल ते खालच्या बाजूचं सर्किट असेल. म्हणजे दोन पार्ट जे आपण या सर्किटमध्ये डिवाइड केले होते. आता S1 डॅश आणि S2 डॅशला या दोघांमध्ये कनेक्टिव्ह कुठला आहे, हे दोघं कसे कनेक्टेड आहेत, दोघं S1 डॅश आणि S2 डॅश सिरीज मध्ये असले की त्यांच्या दोघांमध्ये कनेक्टिव्ह कुठला असतो, अँड कनेक्टिव्ह असतो. S1 डॅश म्हणजेच कोण, निगेशन P, S2 डॅश म्हणजेच कोण, निगेशन Q. आणि दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह होणार आहे, अँड, कारण दोघं कसे आहेत एकमेकांना सिरीज मध्ये, म्हणून दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह आहे, अँड कनेक्टिव्ह आहे. S1 आणि ह्या दोघं पण म्हणजे याला ब्रॅकेट मी घेऊन घेतलं, निगेशन P आणि निगेशन Q. S1 याला कसं आहे, ऑर मध्ये असेल ना, कारण पॅरलल आहे. पॅरलल असले दोघांमध्ये कुठलं कनेक्टिव्ह असतं, ऑर कनेक्टिव्ह. पी म्हणजे कोण माझं, S1 इज क्लोज्ड, पी स्टेटमेंट ऑर, आणि हे दोघं पण सिरीज मध्ये असलेले ब्रॅकेट मध्ये घेतले. आणि याच्यासाठी सेपरेट ब्रॅकेट दिला, ऑर म्हणजे का, कारण हे जे सर्किट आहे याला पॅरलल हे सर्किट येत आहे. S1 आणि S2 दोघं कसे कनेक्टेड आहेत, सिरीज मध्ये, म्हणून P अँड Q दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह असेल, अँड कनेक्टिव्ह असेल, कारण दोघंही सिरीज मध्ये आहे. पण ऑब्विसली माझं लॅम्प इक्वल टू ग्लो असणार आहे, जसं सर्किट चालेल त्या पद्धतीने मला ग्लो करता येईल. कळतंय का? ओके, नाव इथून पुढचे जे काही एक्झाम्पल आहेत ना, ते एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क साठी देतो. 5व्या पासून पुढचे काही एक्झाम्पल्स आहेत.
ते एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. सर्किट्स ड्रॉ करून देतो फक्त, सर्किट्स तुम्ही बघायचे आणि ते सर्किट्सवरनं तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. होमवर्कसाठी एक्झाम्पल देतो, इथेच ड्रॉ करून देतो, म्हणजे ते काही डाऊट असेल तर लगेच क्लिअर होऊन जाईल, किंवा कोणतं एक्झाम्पल कसं असेल त्याच्यात हिंट देऊन जाईल. हो लगेच तिथेच जे नंबर आहेत नंबरिंग सोडायची नाही, नंबरिंग तीच ठेवायची, नंबरिंग बदलायची नाही. फिफ्थ नंबर, that's battery, that's lamp. Okay, switches बघा, S1, S2, S2, S3, S3, S1. ओके, हे सर्किट आहे. 6 नंबर, फक्त एवढंच दिलेलं. आणि हे जे असं काही दिलेलं असेल ना, तर ऑब्व्हियसली इथून पुढे आपलं कनेक्टेड सर्किट आहे, म्हणजे इकडे लॅम्प असेल, इथे बॅटरी असेल, आणि त्यांनी फक्त एक शॉर्टकटमध्ये त्यांनी सर्किट देऊन दिलेलं आहे. S1, S1 dash, S2 dash, S1 and S2 असं काहीतरी दिलं. 7 नंबर, S1, S2 dash, S1 dash, S2. 8 number, circuit in between circuit. परत सर्किट मध्ये अजून नवीन सर्किट आहे. स्विचेस कशा बघा, S1, S2 dash आणि S3 dash. नंतर S1, S2, S3 हे सर्किट असेल सर. ओके, हां
कुठले हे S1 S2 डॅश S3 डॅश S1 S2 S3 9 तेच करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आणि त्याचा स्विचिंग टेबल ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट कसं असं काहीतरी दिलं आहे. S1 S2 S1 डॅश S1 S2 डॅश आणि शेवटचं एक्झाम्पल असेल 10 नंबरचं एक्झाम्पल दिलं. नाव असेल स्विचेसचे S1 S2 S1 S2 S1 S3. ओके, हे जवळपास 6 एक्झाम्पल असतील. हे 6 एक्झाम्पलची तुम्हाला स्विचिंग सर्किटवरून तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म आणायचा आहे आणि त्यांचा इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. बरं, या एक्झाम्पल्समध्ये जे एक्झाम्पल दिले 5 पासून तर 10 पर्यंत, कोणाला काही डाऊट आहे का की एक्झाम्पल सॉल्व्ह करताना किंवा काही प्रॉब्लेम असतील किंवा काही थोडं वेगळं वाटत असेल तर मला विचारू शकता किंवा याच्यात काही डाऊट असेल का? सिक्स नंबरमध्ये एक लक्षात घ्या. आता ऍक्च्युली कसं माहिती का, हा जर एवढा पार्ट बघितला ना, हा सगळ्यांमध्ये कॉमन आहे का? एवढा पार्ट इथून बॅटरी लॅम्प म्हणजे एवढं जे कनेक्शन आहे ते सगळ्यांमध्ये कॉमन आहे. याच्यात पण बघा, याच्यात पण बघा, इथेही तसंच दिसत आहे, बरोबर ना? म्हणजेच काय, त्यांनी काय केलं, फक्त इथे कनेक्शन दिलेलं आहे बॅटरी, नंतर इकडे लॅम्प, त्यांनी डायरेक्ट करून दिलेलं आहे बस. म्हणजे फक्त तेवढं सर्किट फॉर्म दिलं की जेवढं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. नाव आता याच्यात S1 नंतर याला पॅरलल हे सर्किट आहे, म्हणजेच हे 3 आहे. ह्या सर्किटला 3 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे आणि तिघं एकमेकांना कसे तिथे पॅरलल आहे. पण आता S1 याला पॅरलल आहे या दोघांना आणि हा याला पॅरलल आहे, म्हणजे तिघांमध्ये कुठलं कनेक्टिव्ह असेल? तिघांमध्ये याच्यात आणि याच्यात ऑर कनेक्टिव्ह असेल, कारण तिघं कसे आहेत एकमेकांना पॅरलल. आता मला सांगा, याच्यात आणि याच्यात कुठलं कनेक्टिव्ह असेल? दोघांमध्ये याच्यात आणि याच्यात कुठलं कनेक्टिव्ह असेल? अँड कनेक्टिव्ह असेल, बरोबर ना? मग याच्यात ऑर, इथे अँड आणि इथे अँड. म्हणजे लक्षात घ्या की या तिघांमध्ये कसं फॉर्म होतं. आता बघायला गेलं तर ऍक्च्युली ओरली सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा ओरली सुद्धा तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म रफली कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. आणि जनरली जर डोक्यात विचार केला ना तर रफली एक ड्रॉ करून बघायचा, म्हणजे आपलं फायनली बरोबर येते की आपल्याला ते समजून जात आहे. बरं, कळलं काय घेतलं? ओके, अजून बाकीचे एक्झाम्पल्स. आता याच्यात किती सर्किट दिसत आहेत बरं? 3 वेगवेगळे सर्किट दिसत आहेत ना. हे एक सर्किट, हे एक सर्किट आणि हे एक सर्किट. मला आधी सांगा, हे सर्किट आणि हे सर्किट तिघे एकमेकांना कसे आहेत? सिरीज मध्ये. हे सर्किट आणि हे सर्किट तिघे एकमेकांना कसे आहेत? सिरीज मध्ये. मग मला सांगा, तिघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह असेल? अँड असेल, बरोबर ना? मला सांगा, ह्या आधी या सर्किटचा ड्रॉ करून घ्या. या सर्किट हे दोन्ही S1 आणि S2 दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह असेल? जे P स्टेटमेंट Q स्टेटमेंट आहे, कुठला कनेक्टिव्ह असेल दोघांमध्ये? ऑर, त्याला ब्रॅकेट देऊन द्या. अँड आता या दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह असेल?
अँड असेल, बरोबर, सॉरी यांच्या दोघांमध्ये ऑर असेल, बरोबर ना. इथे अँड यांच्या दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह असेल, ऑर कनेक्टिव्ह असेल. म्हणजेच काय, हा ऑर मध्ये अँड, हा ऑर मध्ये अँड, हा ऑर मध्ये. तर 3 ब्रॅकेट येतील, 3 ब्रॅकेट येतील आणि त्या 3 ब्रॅकेटमध्ये हे 2 लॉजिकल स्टेटमेंट्स, हे 2 आणि हे 2 एकमेकांना कसे असतील, पॅरलल असतील आणि त्या 3 ब्रॅकेट्समध्ये अँड कनेक्टिव्ह असेल. कारण का, तिघही सिरीज मध्ये आहे. अजून पुढचे एक्झाम्पल कळत आहे सगळे एक्झाम्पल आता. बरं ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. तसं मी टाकून दिले सर, डोंट वरी. नाही तर आपलं व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसेल, डोंट वरी. त्याच्यात लगेच अपलोड होईल, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. अजून कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे, चालेल. मग आपण आता जे बघणार आहोत, हा बोल, रोशन बोल. म्हणजे कोणते, हे सर्किट का? म्हणजे हे, अरे एक लक्षात घ्या. आता मला सांग, पी स्टेटमेंट जर तू घेतलं तर पी ट्रू आहे की फॉल्स आहे मला सांग बरं. मी एक पी स्टेटमेंट घेतो, तुला माहिती का पी ट्रू आहे की फॉल्स आहे? एक स्टेटमेंट घेतलं तर आपण त्याच्या किती पॉसिबिलिटी घेतो, 2 पॉसिबिलिटी घेतो, बरोबर ना. मग आता मला सांग, आपण पॉसिबिलिटी घेतोय, आपण काही त्याची व्हॅल्यू फिक्स करून ठेवलेली नाही. म्हणून आपण हे जे स्विचेस दाखवताना नाही ना, ते ऑलवेज काय दाखवतो, ओपन. आता जर तू असं स्विच घेऊन टाकलं सरळ, तर तुला काय माहिती की ओपन आहे का क्लोज आहे, कुठे स्विच आहे तुला माहिती कळेल का? नाही. मग घेताना ते पॉसिबिलिटी कशी घेतात, तिथे ऑलवेज क्लोज ठेवतात आणि घेताना त्याला सॉल्व्ह करताना आपण जसं सिम्बॉलिकली सॉल्व्ह करतो तसं सॉल्व्ह करतात. बस जसं पी स्टेटमेंटच्या 2 पॉसिबिलिटी आपण घेऊ शकतो, पी ची ट्रू किंवा फॉल्स येत आहे, बरोबर ना. पण पी ची जर तुम्हाला व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल की हा ट्रू आहे, हा फॉल्स आहे, बरोबर. जर पूर्ण स्टेटमेंट तुम्हाला माहिती असेल तर. पण याच्यामध्ये आपल्याला तसं काही माहिती नाही ना, की स्विच ओपन आहे, क्लोज आहे. आपण ऑलवेज काय ठेवतो, त्याला क्लोज म्हणून ठेवतो. क्लोज ठेवल्यामुळे काय होतं की आपल्याला बाकीचा सिम्बॉलिक फॉर्म तर मिळतोच आहे आणि त्याच्यात कॉम्प्लिमेंटरी आला तर ऑब्व्हियसली ओपन मिळणार त्या ठिकाणी. म्हणजे करंट फ्लो केव्हा होतोय, करंट फ्लो केव्हा होत नाही, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, अजून समजतंय काय समजलं? बरं ठीक आहे. मग आपण एक काम करू, आता हे एक्झाम्पल तुम्ही कम्प्लीट करा. पुढचा जो क्वेश्चन असेल, नेक्स्ट क्वेश्चन जो असेल, तो नेक्स्ट क्वेश्चन असेल आपला की एखादं स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, सिम्बॉलिक फॉर्म दिलाय आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे जस्ट इन अ सर्किट फॉर्म. म्हणजे आपल्याला त्या सर्किट ड्रॉ करायचं आहे. पण त्याच्या आधी काय असतं माहिती आहे का, जर एखादा सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असेल ना, तर त्या सिम्बॉलिक फॉर्मला रफ जी फिगर असते ती रफ फिगर ड्रॉ करून घेणं मस्ट असतं. जर तुम्ही एखादी सिम्बॉलिक फॉर्म घेतला आणि तुम्हाला सांगितलं की याचं सर्किट काढा, तर त्याचा रफ फिगर अगोदर काढणं मस्ट असतं. कारण मस्ट म्हणजे आपल्यासाठी असणार, ते परीक्षेत नाही काढलं तरी चालतंय. पण एखादा सिम्बॉलिक फॉर्म असेल आणि तुम्ही रफ काढली फिगर, तर तुम्हाला ते पटकन येणार, पटकन तुम्हाला फिगर ड्रॉ करता येणार. मग तुम्हाला फायनल आन्सर पर्यंत पोहोचण्यासाठी एकदम क्विक आणि एकदम पटकन आपण पोहोचू शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग एवढे एक्झाम्पल कम्प्लीट करा, मला पाठवा. एक्झाम्पल करेक्ट आहेत की नाही ते चेक करा. त्यांचा स्टेटमेंट पॅटर्न मी उद्या फक्त एवढंच एक करेन की यांचा स्टेटमेंट पॅटर्न जो आहे तो स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला मी सेंड करेन. म्हणजे आन्सर म्हणून तुम्हाला फक्त मी स्टेटमेंट पॅटर्न दाखवेल. सिम्बॉलिक फॉर्म काय आलायचा, याचा सिम्बॉलिक फॉर्म, याचा सिम्बॉलिक फॉर्म, तुम्हाला फायनल आन्सर दाखवेल. आणि जे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याचा शेवटचा कॉलम आपण फक्त चेक करू. आलं लक्षात? त्यामुळे हे व्यवस्थित आणि सगळ्यांना जमले पाहिजे. जर डाऊट असेल सॉल्व्ह करताना तर मला लगेच विचारायचं आहे. डाऊट सेशन आपण जो घेत एखादा असेल तर तुम्ही मला सांगा, आपण त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर आपण तो क्लिअर करून देऊ. आलं लक्षात? ठीक आहे. मग बाकीचा पार्ट आपण जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन उद्या स्टार्ट करू. ओके, ठीक आहे.